आज श्रावण संपला. यस. आणि कोणाला? रावण आला. मी ज्याप्रमाणे क्वांटिटी घेतले सो त्याप्रमाणे यांची टेस्ट आहे म्हणून एवढं सगळं घेतलेलं आहे. सो पण आपण काय घेणार आहे? आपल्याला सुरमई पाहिजे. शुभ सकाळ मित्रांनो. आता वाजले सकाळचे 9:30 आणि आमचं अचानक काही असं ठरलं की आज आपल्याला मासळी बाजारात आणि खेकडे घ्यायला जायचं आहे. सो आपण कुठे जात आहोत आणि काय ते आपल्याला तुम्हाला थोड्या वेळातच समजेलच. ठीक आहे. सो आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण आवर्जून बघा. नाव येते मग परत चावणार तो. मित्रांनो, जर हा खेकडा पालनाचा व्हिडिओ जर तुम्हाला इन डिटेल बघायचा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण लवकरात लवकर हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. सर्व उडी गेली. हा मॅडम ते हा हा हे आणली रेस बघ. हा किती 940. 40 आहे ना. एखादी बारकी देऊन टाक. उचलून घेतो परी. काय करतो तू आता? हेच बघतो तू काय करतो? नाही म्हशी हे आहे, शेती आहे. बघितले गावठी जायचं. गावठी. सो मित्रांनो, तुम्ही बघितलंच आपण खेकडे वगैरे घेतल्याने आणि खेकडे पालन केलेलं. सो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तुम्हाला नक्की सांगा. नेक्स्ट टाइमला आपण इथे इन डिटेल व्हिडिओ नक्की बनवायला येऊ. ठीक आहे. सो आता आज ॲक्च्युली आपण श्रावणला लांब करून रावणला धरणार आहे. म्हणजेच आपला श्रावण आज सुटणार आहे. मित्रांनो, आता आम्ही जाणार देवरुख मार्केटला. सो माझ्यासोबत आहे मी आहे, दादा, पप्पा, मयूर आणि परी आहे. आणि ॲक्च्युली खेकडे घ्यायसाठी आम्ही आमच्या गावातच एक जण आहेत काका, सो त्यांच्याकडे आलेलो कारण त्यांनी खेकडे पालन केलं होतं. आणि आता इथून देणं आम्ही निघू. काल गौरी आला. गौरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट, उद्या आपलं बाप्पाचं विसर्जन आहे. बट ठीक आहे, आज तो विषय नको कारण आजपासूनच ते मनात ठेवून असं एकदम वेगळी फील येते. सो आपल्याला आज ते नाही बोलायचं आहे. सो मित्रांनो, आता आलं आपण देवरुख मार्केटला. आता बघूया तिकडे काय आपल्याला फिश मिळते. चलो. कसा हो? 300 रुपये अर्धा किलो. बोंबील आहे तिथे, छोटे टोळ आहे. आणि काय प्रॉन्स पण आहेत आपल्याकडे. हलवा आहे तिकडे. आणि आपण काय घेणार आहे? आपल्याला सुरमई पाहिजे. बट इथे इकडे
ती मोठी आहे. एक 400 एक 300. 1 किलो 450. दीड बस जास्त होईल. जवळजवळ हां 1 किलो. फ्रेश आहे ना. नो मॅग्नेटो. सो मित्रांनो सुरमई घ्यायचा विचार चालला आहे. 1 किलो 100 आहे. ठीक आहे चला. फायनली डन झाली आपली सुरमई. एक मोठी गाडी. चला फायनली आपली सुरमई घेऊन झाले मयूर. आता गाडीजवळ गाडीजवळ काय छोटं मोठं काय सामान असेल ते घ्यायचं. आणि ऑमलेट पाव काय तर म्हणजे बोबो. आलो आपण परत गाडीमध्ये. आपण सुरमई वगैरे मस्तपैकी घेतली आणि आता आपण जाणार आहोत थोडा नाश्ता करूया, कारण घरातून येताना काही नाश्ता नव्हता गेला. आता आपण नाश्ता करूया आता. ठीक आहे. तर आता आलेच सगळेजण. परी पण आलेली आहे. परी आज श्रावण संपला. यस. आणि कोण आला? रावण आला. रावण. चला सो मित्रांनो आता आम्ही आलोय अन्नपूर्णा हॉटेलमध्ये. आणि आता फायनली 1-1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज श्रावणला टाटा बाय बाय आणि रावणला वेलकम. सो आता आम्ही ते ऑमलेट पाव ऑर्डर केलेलं आहे आणि पप्पांनी मिसळ पाव आणि परी काहीतरी चॉकलेट घेऊन बसले खायला. सो आता फायनली आपण श्रावण सोडू आणि नाश्ता करू इकडे आणि मग जाऊ घरी. घरी गेल्यानंतर काही जेवणाची रेसिपी असेल ती तुम्हाला दाखवीन. आज आपल्याकडे काय होणार काय बनणार आहे ते आणि असं काही होतं. ठीक आहे. स्वतः फटाफट नाश्ता करून घेऊ आणि निघू. बघा याच्या आहे ना तोंडाला लाळ सुटली आता, कारण आता फायनली श्रावण सोडणार आहोत आम्ही. क्या बोल रहा है? त्याची ॲक्च्युली क्रॅब्स फार्मिंग. येस हे बघा आत्ता जसं आम्ही तुम्हाला दाखवलं की आता आपण गेलेलो क्रॅबच्या फार्मिंग केलेली तिकडे. सो तेच तो व्हिडिओ बघतोय. छोटासा. फक्त आता खायची अपेक्षा बाकी आहे. तर ती आता दुपारी आपली पूर्ण होणार आहे. ठीक आहे. सो ऑर्डरची वाट बघतोय येऊ दे लवकर, कारण घरी जाऊन जी आज आपण सुरमई घेतलेली आहे सो ते पण जाऊन रेडी करायची आहे. त्यासाठी थोडासा टाईम जाईल ना. शुभ काम केले देरी न्यायची. रावण अरे रावण आला. ये आपली काय प्लेट येतच नाही. कंटाळा वाढून आलो पण चालू पाहिलं नाही. मनापासून पाहिला नसतं तुला लवकर येत. कुछ भी बोल बच्चा नाही देणे का. आम्ही मनापासून पाहिला म्हणून आम्हाला लवकर आलं. असं काय नसतं मित्रांनो. फायनली आपलं आले. येस. आता आपण चालू करूया मस्तपैकी. भूक लागली आता. ठीक आहे. सो मित्रांनो फायनली आता आपण आलो घरी आणि आता जेवणाची तयारी हे करतील मम्मी वगैरे आणि मग आपण राहतो मस्त. खूप दिवसानंतर नॉनव्हेज खाणार तर एकदम आहा असं. सो आता चला जाऊया घरी. दिलं आणि आता मी परत जातोय कुसुम साईडला. ॲक्च्युली आपल्याकडे पाहुणे आले त्यांना पण आपण सोडू आणि आपल्याला काजू आणि काजू मोदक वगैरे घ्यायचे आहेत मुंबईला नेण्यासाठी. सो ते घेऊया आणि निघूया. चला. तर आता मी आणि दादा आहे आणि पाहुणे आहेत सो त्यांना सोडूया आपण.
चला. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे काजू घ्यायला आणि काजू मोदक घ्यायला. जर तुम्ही मागचा वर्षीचा माझा व्हिडिओ बघितला नसेल ना तर तो नक्की बघा, मी आई बटनमध्ये नक्की देईन. आणि आपण आलो आता परत त्यांच्याकडे. सो आता काजू मोदक घेऊया, चला. हेच मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघून घ्या. आता आपण आलो त्यांच्याकडे काजू मोदक घ्यायला आणि काजू घ्यायला. सो ॲक्च्युली हे इथे यांची काजूची फॅक्टरी पण आहे. सो हे इथे स्वतः काजू मोदक तयार करतात आणि ऑथेंटिक आहे. सो नक्की आपण या अशा गोष्टीवर ट्रस्ट ठेवू शकतो, कारण बिकॉज ऑफ बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलात तर त्याच्यामध्ये काय काय त्यांनी मिक्स केले आहे किंवा कधीचे आहेत किंवा काय, किंवा माल किती चांगला क्वालिटीचा आहे हे आपल्याला सांगता येत नाही. बट इथे कसं आहे की हे स्वतः इकडे बनवतात, गावचाच आपला काजू असतो आणि हे इकडे त्याचं फ्रूट मिठाई वगैरे म्हणा किंवा अजून काही प्रोडक्ट वगैरे असेल ते इथे बनवले जातात. ठीक आहे, तर आपण आमच्यासाठी ते घेतलेले आहेत भरपूर सारे. जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा परत एकदा नंबर देईन. सो नक्की यांना कॉल करा आणि तुमची जी काही ऑर्डर असेल तुम्ही मुंबईला पोच घेऊ शकता. पण बेटर आहे तुम्ही जरा बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये घ्या, जेणेकरून त्यांना पण बरं पडेल आणि तुम्हालाही बरं पडेल. तुम्हाला ते थोडंफार डिस्काउंट वगैरे पण देतील. ठीक आहे, चला आता आपण आपलं घेऊन टाकूया जे काय आहे ते सामान. नंबर सांगतील, नंबर सांगा तुमचा. 73 91 88 87 53. बरं, सो हा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर नक्की देईन, पण आवर्जून यांना नक्की तुम्ही कॉल करा. कारण जसं तुम्हाला बोललो, बाकीच्या दुकानदारांमध्ये आणि घरगुती या प्रोडक्टमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सो नक्की यांना कॉल करा आणि तुम्हाला जे काजू मोदक म्हणा किंवा काजू म्हणा किंवा अजून काही प्रोडक्ट असेल. अजून आपण काय काय करतात काजूमध्ये सॉल्टेड असतो. अच्छा, आता नाही आहे. ओके ओके. करतोय. सो नक्की यांना कॉल करा आणि ते तुम्हाला मुंबईपर्यंत देखील घरपोच या गोष्टी पोचवतील. पण पण मी तर म्हणतो तुम्ही चांगल्या मोठ्या प्रमाणात क्वांटिटीमध्ये त्यांना ऑर्डर द्या, सो जेणेकरून त्यांनासुद्धा बरं पडेल आणि तुम्हालासुद्धा म्हणजे मोठ्या टाईमपर्यंत या सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे क्वांटिटी घेतली आहे सो त्याप्रमाणे यांची टेस्ट आहे म्हणून एवढं सगळं घेतलेलं आहे. सो तुम्ही पण नक्की घ्या यांच्याकडून. ठीक आहे, चला आता आपण टिक्की केली बंद. आता आपण जाऊ आपल्या घरी आणि पुढचा जो काही प्रोग्राम असेल किंवा जे काय आजचा दिवस असेल तो मी तुम्हाला नक्की दाखवेन. स्वतः आलोय, पोचलोय मित्रांनो घरी आणि जाऊया आता. हो आजी, काय म्हणताय, झाली कामं? कामं झाली का? हो ते तर आहे. भरपूर कशी या आज आहे खेकडा. नाही अजून क्लीन करा. वाव, परी पण करते आज. फोन नाही घेणार. वा, एक मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे परीने घेतलाय. आज ती बिलकुल फोन नाही घेणार असं म्हणते. खेकडे होईपर्यंत म्हणजे संध्याकाळीच केले पाहिजे तोपर्यंत. असं नको बोलू परी, परी असं बोल, मोबाईल चार्जिंग होईपर्यंत मी बिलकुल नाही घेणार. असं काही आहे, यांची तयारी चालली जोरदार. आणि इकडे आपली फिश पण घेऊन ठेवलेली आहे साफ करून. सो थोड्याने सगळं चुलीवरचं जेवण. आज काय चुलीवरचं जेवण. कोकणात येतात तर या गोष्टीचा आनंद नाही घेतात तर किया क्या मेरी दोस्त. ठीक आहे, आता फ्रेश होऊया आणि जरा काय ते खाऊया. सो मित्रांनो, गरमागरम सुरमई तयार होत आहे. हे बघा, मस्तपैकी सुरमई फ्राय होते आणि साईड बाय साईड एक भाकरी बनते. सो गावी येतात त्या सगळ्या गोष्टी ऑथेंटिक झाल्याच पाहिजेत. चुलीवरचं जेवण वगैरे. हे बघा, वडे देखील केलेत, भाकऱ्या केल्या आहेत, ते मच्छी फ्राय होते आणि खेकडे पण केलेले आहेत. सो थोडा वेळ थांबा, सबर रखो. श्रावण आज मजबूतवाला तोडेंगे.
ताट सजवून दाखवणार. येस. आणि परीची तुम्हाला रड दाखवतो. इथं नुसती रडारड भरलेली आहे बघा. दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र नुसती रड भरली हिची. काय होतंय काय समजत नाही. काय त्रास आहे, प्रॉब्लेम काय? सो मित्रांनो, फायनली आपण आता जेवायला बसलो आहे आणि 1-1.5 महिन्यानंतर आपला आज श्रावण तोडतोय आपण. ठीक आहे. तर आता आपण जेवायला बसलो आहे, सगळेच बसलो आम्ही जेवायला. आणि जेवणामध्ये काय बघा, आपले वडे पण आहेत, भाकरी आहे, सुरमई आहे, खेकडे आहेत, लिंबू, कांदा. आणि आता घेऊ आता कांदा आणि चालू करू आपण जेवायला. ठीक आहे. सो तुम्ही पण या, ज्यांनी श्रावण सोडले नसतील आणि ज्यांना सोडायची इच्छा आहे त्यांनी या इकडे पंक्तीत बसायला. चला. मयूर कैसा लग रहा है अभी? मजा आ रहा है? फ्रेश मच्छी, फ्रेश खेकडे. येस. दादा तुला? मस्त. एकदम फ्रेश. खेकड्यांचा तर व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच की आपण एकदम फ्रेश खेकडे आणलेले आणि फिश पण बघितली, फिश एकदम फ्रेश होती. तर आता चला मी जेवून घेतो कारण मला आता भूक लागलेली आहे. ठीक आहे. सो मित्रांनो, आत्ता वाजलेत रात्रीचे 11 आणि आता मी ॲक्च्युली ब्लॉग एंड करतो. आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण देवरुखला जाऊन फिश मार्केटमध्ये गेलेलो, फिश घेतलं. त्यानंतर काजूच्या फॅक्टरीमध्ये गेलो, तिकडे आपण काजू मोदक वगैरे घेतलेले. आणि आपण मॉर्निंगला खेकड्याचं जे पालन करत असतो तिथे आपण बघितलं. सो असं काही होतं ओव्हरऑल व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो आपण तुमच्याप्रमाणे जर तुम्हाला काय वाटत असेल की व्हिडिओमध्ये क्वालिटी म्हणा किंवा साऊंड म्हणा किंवा अजून काही, सो त्याप्रमाणे आपण चेंजेस करत जाऊ आपण. सो असं काही होतं. आणि आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. सो भेटू आपण दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये. ठीक आहे. चला बाय. बाय. चलो बाय.